कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घे। थँक्यू आशू। भाऊंच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, म्हणजे ते सतत बोलत नसतील पण तरी तू त्यांची जागा घ्यावी असं त्यांना कायम वाटतं। भाऊंची जागा मी कशी घेणार? त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही। त्यांची जागा आपण नाहीच घेऊ शकत, पण भाऊंनी हे जे काही सगळं उभं केलंय ते कणाकणाने वाढवण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न आपण करूच शकतो ना। आणि आता ही जबाबदारी तू घ्यायची आहेस। मी घेतलीये, मी ठरवलंय डेडिकेशननी काम करायचं। आणि तू आहेस ना काका, तू मला सल्ले देत जा, मला सांग काय करायचं काय नाही करायचं, मी करीन सगळं। मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे। त्याने एकदा ठरवलं ना की तो ते करून दाखवेलच। मी ह्यावेळी करेन। हेच बोललो मी भाऊंना, हेच बोलणं झालं आमचं। त्यांना मी म्हटलं की आशू पूर्णपणे केपेबल आहे, तर मला भाऊ काय म्हणाले, मग लक्ष्मण आता त्याची जबाबदारी तू घ्यायची। आशू खूप गोष्टींवर काम करायचंय आपल्याला। गुड मॉर्निंग। हॅलो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तुझा पहिला टास्क काय सांग? काय? इथेच आपल्या या शहराच्या बाहेर आपली एक फॅक्टरी आहे, तिथे जाऊन व्हिजिट करायचं। तो आपला खूप महत्वाचा प्लांट आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं। तिथे गेलास की ते सगळं व्यवस्थित समजून घे। चालेल, म्हणजे त्याची जबाबदारी तुझ्यावर टाकता येईल ना। आणि काही कठीण नाहीये, तिथे गेलास की तुला आपोआप समजेल। काका, माझं आणि भाऊंचं बोलणं झालं होतं, तर भाऊंनीच मला सांगितलं की फॅक्टरीमध्ये मी जायचंय म्हणून। हो सुहास, पण त्यानंतर माझं भाऊंशी बोलणं झालं आणि आमचं ठरलं की ही आशूसाठी सुवर्ण संधी आहे, त्यामुळे त्यालाच आता तिथे जाऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थित कळतील। हा मग सुहासचं काय? नाही, त्यांनी एवढं सगळं प्रिपरेशन करून ठेवलं, त्याचं काय? भाऊ नेहमी असं का वागतात ना, तेच मला कळत नाही। काय चाललंय हे आई? अगं हो कीर्ती, एवढं अपसेट व्हायचं काहीच कारण नाहीये। मी बोलेन त्यांच्याशी। आणि कसं आहे, सुहास अनुभवी आहे, त्याला ऑफिसमध्येही काम असतं। आता अशा नवीन सिच्युएशन्स आशू कशा सांभाळतो, त्याला हँडल करता येतंय का हे बघायला पाहिजे। ते करूया ना। हो हो। अगं पण आई, कीर्ती अगं असू दे, भाऊंनी आणि काकांनी जो निर्णय घेतलाय त्याच्या मागे काहीतरी त्यांचा विचार नक्की असेल ना। आशू तू जा फॅक्टरीत, मी जातो काका ऑफिसला। ताई हे घे, तू जॅम खा। ते ग्लास दे, ज्यूस देते तुला जरा। बरं आशू, हा मी काय सांगत होतो तुला, तर तिथे जायचं, तिथल्या सगळ्या वर्किंग कंडिशन समजून घे आणि त्याचा एक बेसिक रिपोर्ट बनव। ओके ओके, मग आपण पुढचं काम करूया। चालेल, ठीक आहे, डन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।